परिसराची सुंदरता व पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेता कले ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न झाला। यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, सभापती कविता पाटील, उपसभापती वसंत काठावले, माजी उपसभापती राजेश केणी, माजी सरपंच शशिकांत शेळके, माजी उपसरपंच पुरुषोत्तम भोईर, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, सरपंच निवेदिता कानाडे, उपसरपंच विद्याधर जोशी, गट विकास अधिकारी डी.एन. टेटगुरे, श्री मोहिते, युवा कार्यकर्ते राजू पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी काशीनाथ पाटील यांनी कृषी दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा करीत पनवेल पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचू असे अभिवचन दिले। आज पंचायत समितीनं या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं आपल्या गावाची निवड केलेली आहे। या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जी झाडे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत ती ग्रामपंचायतीने थोडंसं लक्ष घालून ही जगवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा, कारण जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एक चांगलं काम पनवेल तालुक्यातलं पहिले गाडेश्वर आणि दुसरं कले गावात आपण या ठिकाणी केलेलं आहे। उत्तम असं पाणी साठ्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। पनवेल पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना येतील त्या प्राधान्याने करण्याला ग्रामपंचायतीला दिल्या जातील असं अभिवचन या ठिकाणी मी आपल्याला देतो। तसेच तेटगुरे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या कृषी दिनाच्या औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आवर्जून मला असं सांगावंसं वाटतं की कर्नाली ग्रामपंचायतीने आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देईन की मागेही 15 दिवसापूर्वी मी या ठिकाणी येऊन गेलो। जलयुक्त शिवार अंतर्गत आपण जो काही बंधारा बांधलेला आहे आणि हा बंधाऱ्यातला गाल काढून आपण ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे त्या ठिकाणी तो गाल सगळं टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करावी अशी मी त्यांना विनंती केली होती आणि त्याचं विनंतीचं मान ठेवून त्यांनी मला वाटतं ह्या मागे 5 जूनला सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली होती आणि आज सुद्धा आपण ही वृक्ष लागवड करतोय। ह्या कर्नाला ग्रामपंचायतीचं साहेब मी आवर्जून सांगेन मी इथं आल्यापासून की आपण इथे स्वच्छ भारत मिशनमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं चांगले काम केलेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजना असेल, आदिम योजना असेल, रमाई योजना असेल, ज्या ज्या योजना इथे आपण सांगितल्या त्या मोठ्या प्रमाणात इथे त्या राबवल्या गेलेल्या आहेत। मला वाटतं 16-17 या वित्तीय वर्षामध्ये जवळपास 40 ते 41 घरकुलाची कामं सुरू आहेत आणि ती सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहेत। मला इथे सन्मान्य सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ महोदयांना मला अशी सांगण्याची विनंती आहे की अजून आपली ग्रामपंचायतीमध्ये काही स्वच्छ भारत मिशनमध्ये अजून टॉयलेट बांधायचे बाकी आहेत ते आपण पूर्ण करावा आणि तालुक्यामध्ये एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपली राहील याचं आपल्याला अशी विनंती करतो।